नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, लाईफ कोच, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपला विषय आहे पती पत्नीचं नातं हे कसं असायला हवं. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना खूप आवडतं आणि जाणून घ्यायला आवडतं की नवरा बायकोचं नातं हे कसं असायला हवं. आणि याच आवडत्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नवरा बायको म्हटलं की तिथे प्रेम, आकर्षण, ॲडजस्टमेंट या सगळ्या गोष्टी आल्या. त्याआधी मला तुम्हाला एक किस्सा सांगायला नक्की आवडेल. काय होतं ना की एक दिवस मी एका ऑफिसमध्ये गेले आणि त्या ऑफिसमध्ये त्या मॅडमच्या केबिनमध्ये जात होते. सो मी बाहेरच डोअरजवळ होते आणि त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या आणि मी त्यांचं बोलणं ऐकलं. ॲक्च्युली ऐकलं म्हणजे मी मुद्दामून ऐकलेलं नाही, पण ते माझ्या कानावर पडलं की त्या कुणाला तरी सांगत होत्या की मला यायला 6 वाजतील आणि आज तू कपड्याची मशीन पण व्यवस्थित रेडी करून ठेव, खूप कपडे धुवायचे आहेत आपल्याला, खूप कपडे पडले आहेत धुवायसाठी. त्यानंतर बिट्टूचं प्रोजेक्टचं काम आहे, बिट्टूचा प्रोजेक्ट पण कंप्लीट करून द्यायचा आहे, त्याला तो सबमिट करायचा आहे. देन आज डिनरला काही रिलेटिव्ह येणार आहे, सो आपल्याला ती सगळी तयारी करायची आहे आणि 8 वाजतापर्यंत आपलं डिनर रेडी व्हायला हवं. आणि असं बोलून त्यांनी फोन ठेवला आणि नंतर मी ऑफिसमध्ये गेले. मी त्यावर विचार करायला लागले की स्त्रियांना किती कामं असतं ना. आणि आजच्या युगात तर स्त्रिया डबल काम करतायत, म्हणजे घरचंही करतायत आणि बाहेरचंही करतायत. घरचं तर काम स्त्रियांना करावंच लागतं. मी स्वयंपाक करत नाही किंवा मी मुलांकडे लक्ष देत नाही किंवा आज मला कंटाळा आला, मी चहा करत नाही, मी ब्रेकफास्ट करत नाही, असं नाही म्हणू शकत ना स्त्रिया. आपण महिला असं नाही म्हणूच शकत नाही, आपले संस्कार पण नाही. आणि त्याचबरोबर ऑफिसमधलं काम, तिथेही त्यांना बेस्ट द्यायचं असतं, तेही काम त्या तेवढ्याच चिकाटीने आणि जिद्दीने करतात. आणि हे सगळं पॉसिबल आहे. हो, हे सगळं पॉसिबल आहे. फक्त काय तर फक्त त्या महिलेला, त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याची साथ असणं गरजेचं आहे, तिच्या नवऱ्याचा कॉपरेशन तिला असणं गरजेचं आहे, तिच्या नवऱ्याचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस नवरा सपोर्ट करतो, हजबंड सपोर्ट करतो, त्यावेळेस थोडं का होईना फॅमिलीसुद्धा सपोर्ट करायला लागते. पण असे कितीतरी उदाहरणं आपण बघितले आहे की जिथे नवराच सपोर्ट करत नाही, मग अदर फॅमिली मेंबर्सला काय होतं, तेही पाण्यात बघतात. या विषयावरून एक विषय निघाला म्हणून मी जस्ट आजच सांगते. आज मी ॲक्च्युली मी रील बघत नाही, पण स्क्रोल करता करता एक रील माझ्या समोर आली. मराठीच रील आहे आणि त्यामध्ये जी भाऊजाई असते, म्हणजे जी सून असते, ती थोडी सोफ्यावर बसलेली असते, काम करून दमलेली असते, त्याच्यामुळे ती सोफ्यावर बसलेली आहे. तर लगेच नणंद येते आणि ती तिला म्हणते, महाराणी काय बसली आहे इथे, तुझं फार वाढलंय हं, चल कामाला लाग. आणि ती तिच्या भावाला आवाज देते आणि म्हणते, ए दादा ही बघ कशी बसली आहे, काम पडली आहे तेवढे. तर आणि ती असं बोलून निघून जाते. तिचा भाऊ येते, तो बहिणीला म्हणतो की ओके मी बघतोय, असं म्हणते. बहीण निघून जाते आणि तो आपल्या बायकोला म्हणतो की अगं मला माहिती आहे तू खूप काम केलंयस, तू दमली आहे, पण काय आहे ना, मी जर माझ्या बहिणीसमोर तुझी बाजू घेतली असती तर ती बोलली असती का हा बायकोचा बैल झालाय आणि त्यामुळे मी बहिणीसमोर काही बोललो नाही. मला माहिती आहे, तर थोडं मला समजून घे, असं तिचा नवरा तिला म्हणतो. एक हजबंड आपल्या वाईफला म्हणतो. तेव्हा ती छोटीशी रील होती पण मला थोडी भावून गेली म्हणून मी शेअर करतेय. तेव्हा ती बायको बोलली की हो मी तुम्हाला समजून घे, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण
ताई बोलल्या, आई बोलल्या, तुम्ही एकदा तरी माझी बाजू घेऊन बोला. का म्हणून तुम्ही माझी बाजू घेऊन बोलत नाही? मीच का समजून घ्यायचं नेहमी? तुम्ही एकदा माझी बाजू घेऊन बोललेत ना, तर जे मला हे नेहमी टोमणे बसतात, जी नेहमी बोलणी खावी लागतात, ती मला खावी लागणार नाही आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. खरं आहे. मला हे म्हणायचं नाहीये की तुम्ही प्रत्येकदा आपल्या बायकोचीच बाजू घ्या, पण समजून घ्या, जाणून घ्या की सत्य काय आहे. जर तुम्हाला ज्याची आईचं बरोबर असेल आईची बाजू घ्या, बहिणीचं बरोबर असेल बहिणीची बाजू घ्या, बायकोचं बरोबर असेल बायकोची बाजू घ्या, पण असं कुणावरही गृहीत धरून अन्याय करू नका. तर आपला मूळ मुद्दा सुरू होता की ती घरचं पण काम करते आणि बाहेरचंही काम करते, आणि यामध्ये जर तिला नवऱ्याची साथ मिळाली, आपल्या फॅमिलीची साथ मिळाली, तर ते दोन्ही गोष्टी अगदी बेस्ट करू शकते. पण आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी हे होत नाही. नवरा सपोर्ट करत नाही, सासरची मंडळी सपोर्ट करत नाही, आणि कितीतरी महिलांना आपला जॉब सोडावा लागतो. खूप करिअर ओरिएंटेड मुली असतात आणि खूप स्वप्न बघितलेले असतात लग्नाच्या आधी, शिकत असताना त्यांना काहीतरी करायचं असतं, आणि तेवढी कपेबल त्या असतात, तेवढं टॅलेंट त्यांच्यामध्ये असतं, आणि घरचा नवऱ्याचा सपोर्ट नसल्यामुळे त्यांना त्यांचा जॉब सोडावा लागतो. एक आणखी उदाहरण मी तुम्हाला, ॲक्च्युली माझ्या फ्रेंडच्या बाबतीतच ते घडलंय, मैत्रीच्या बाबतीतच ते घडलंय. तर तिचं काय होतं ना की ती एका ठिकाणी जॉबला आहे, एका छोट्या कंपनीत ती जॉबला आहे, आणि तिच्या बॉसचं लग्न ठरलं होतं, आणि तिच्या बॉसने इन्व्हिटेशन लेटर तिला दिलं. त्या इन्व्हिटेशनवर लेटरवर त्यांनी टाकलं होतं मिसेस, मी नाव घेत नाही, मिसेस ABC अँड फॅमिली. जसं आपल्या घरी कुठलेही इन्व्हिटेशन कार्ड्स येतात त्याच्यात लिहिलेलं असतं आपल्या हजबंडचं नाव असतं आणि अँड फॅमिली, म्हणजे लास्ट नेम, आपलं सरनेम आणि फॅमिली. तसंच त्यांनी सुद्धा लिहिलं होतं तिचं नाव, तिचं सरनेम अँड फॅमिली. ती घरी गेली, तिने तिच्या हजबंडला ते कार्ड दाखवलं आणि बोलले की माझ्या बॉसचं मॅरेज आहे, आपण जाऊया, आपल्याला जायला लागेल, आपण जाऊया. तिचे हजबंड आधी हो बोलले, आणि त्यांनी कार्ड घेतलं आणि बघितलं. त्याच्यावर लिहिलं होतं की मिसेस ABCD EFG अँड फॅमिली. तर तो बोलला की याच्यावर माझं नावच नाही आहे, मी नाही येणार मॅरेजला, तुला जायचं असेल तू जा. ती समजवत होती की अरे तुमच्या पण नावाने यायचं पत्रिका, आणि तुम्ही विचार करा ज्यावेळेस आपल्या घरी पत्रिका येतो तेव्हा आपल्या हजबंडचं नाव असतं आणि फॅमिली असतो, मग आपण लग्नाला जात नाही का? आपण म्हणतो का की त्यांनी मिसेस अँड मिस्टर आणि माझं नाव का टाकलं नाही म्हणून? नाही म्हणत ना. तसंच पुरुषांनी तुला सुद्धा हे समजून घ्यायला हवं की ठीक आहे, फॅमिली म्हणजे तुम्ही तिची फॅमिली आहे ना, तुमची फॅमिलीमध्ये ती इन्क्लूड होते तर तिच्या फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही इन्क्लूड होता. सो हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जिथून समजून घेतलं जात नाही, जिथे नवरा समजून घेतला जात नाही, तिथं भांडणं होतात. आपण आज कुंभमेळाव्यात जो व्हायरल असलेला आहे IIT बाबा, खरंच आपण याच्यावर नवीन काही व्हिडिओज मी बनवणार आहे, पण तुताच विषय निघाला म्हणून आई वडिलांच्या भांडणामुळं किती परिणाम झाला त्या मुलावर. आज एवढा ब्रिलियंट मुलगा कुठे गेलाय? तर दोघांनी, मी असं म्हणत नाही की स्त्रीने आपलीच मनमानी करावं, कधी तिने पुरुषाला पण समजावून घ्या, आपल्या नवऱ्याला समजून घ्यावं, त्याचे काय एक्सपेक्टेशन असतात, त्याच्या आपल्या कुटुंबाचे सासू सासरे यांची सुद्धा एक्सपेक्टेशन असतात ते, आणि हे खेळमेळीत करून पण दोघांनीही एकमेकांना कॉपरेट करणं गरजेचं आहे. आणखी एक कुठले तरी कवी आहे, कवी म्हणण्यापेक्षा ते चारोळ्यासारखं करतात, मी नाव घेणार नाही, तर त्यांचं फेसबुकला बरेचदा असतात आणि त्यांचे मॅक्सिमम चारोळ्या किंवा ते जे काही लिहितात त्यात त्यांनी स्त्रीची टिंगलच उडवलेली असते. आणि एकदा काय झालं, एकदा त्यांच्या वाईफची तब्येत खराब झाली, ती आजारी पडली, ती ICUत गेली आणि 15 दिवस
ती ICUत राहिली आणि त्यांना रिअलाईज झालं की 15 दिवस आपली बायको आपल्याजवळ नव्हती, तर आपले काय हाल झाले होते. आपली बायको आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट. आणि त्या दिवशीपासून त्यांनी सर्व स्त्रियांची माफी मागितली, आपल्या स्वतःच्या बायकोची माफी मागितली आणि तिला सहयोग देणं सुरू केलं. स्त्री आणि पुरुष हे समान आहे, नवरा बायको हे समान आहे. त्यांनी एकमेकांना कोऑपरेट केलं तर सगळं ठीक होऊ शकतं. म्हणजे पुरुषांनी जसं स्त्रीला कोऑपरेट करायला हवं, तसं स्त्रीने सुद्धा पुरुषाला कोऑपरेट करायला हवं. फक्त एकाने करता कामा नाही, तरच हे पती पत्नीचं नातं, जे नवरा बायकोचं नातं आहे, हे सुंदर फुलतं. आपली मुलं आपल्याकडे बघत असतात. आत्ताच बोललेल्याप्रमाणे IIT बाबाचं उदाहरण आत्ता आपल्यासमोर आहे की आई वडिलांच्या भांडणामुळे काय परिणाम होतो. आपल्याला आपल्या मुलांवर तसे काही परिणाम होऊ द्यायचे नाही. मुलांना हेल्दी लाईफ द्यायचं आहे, फिजिकली अँड मेंटली. सो हजबंड अँड वाईफ दोघांनी पण एकमेकाला कोऑपरेट करा, समजून घ्या आणि आपलं सुंदर हे जग आहे, सुंदर लाईफ आहे, ते एन्जॉय करा. तुझाच इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवनवीन अशा व्हिडिओज घेऊन मी आपल्यासमोर येत राहील. तुझाच इथेच थांबते. धन्यवाद.